एका मांत्रिक महिलेनं पुण्यातील आयटी इंजिनियरची तब्बल 14 कोटी रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलं। दीपक डोळस नावाचे हे आयटी इंजिनियर वेदिका पंढरपूरकर नावाच्या महिला मांत्रिकाच्या सापळ्यात अडकून आपली आयुष्यभराची कमाई गमावून बसले। आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात आणि ते दीपक डोळस यांच्या 2 मुलींना असलेले दुर्धर आजार बरे करतील असं सांगून वेदिका पंढरपूरकर यांनी ही फसवणूक केली। त्यासाठी डोळस यांना त्यांच्या पुण्यातीलच नव्हे तर इंग्लंडमधील मालमत्ताही या मांत्रिक महिलेनं विकायला भाग पडल्या। तर दुसरीकडे डोळस यांना त्यांच्या मुलींवर उपचार करण्यासाठी देखील आता पैसे उरले नाहीयेत। पुण्यात शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवर पुन्हा हल्लाबोल केला। मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी कोथरूड भागात मेगा सिटी परिसरात धुडगूस घालून काही जणांना मारहाण केल्याचा आरोप धंगेकरांनी केला। मोहोळांच्या रफिक शेख नावाच्या कार्यकर्त्यानं वस्तीत घुसून काही जणांना मारहाण केली, पिस्तूल दाखवत धमकावलं असं धंगेकरांनी म्हटलं। पुण्यातील गुन्हेगारीची पाळंमुळं इथेच आहेत असं त्यांनी मोहोळांना उद्देशून म्हटलं। एकनाथ शिंदेंनी सबुरीचा सल्ला देऊनही पुण्यात महायुतीत धंगेकर आणि मोहोळ यांचा वाद काही संपायचं नाव घेत नाहीये। पुण्यात वाढत्या गुन्हेगारी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। मागील 4 दिवसात भर रस्त्यात 2 हत्यांसोबत गँगवॉर देखील झालं। त्यामुळे गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्याअंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केली आहे। घायवळने एका व्यावसायिकाला धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे, त्यामुळे घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येईल। फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांवर आरोप केले होते। त्यावर मी नार्को टेस्ट करायला तयार आहे असं थेट आव्हान रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी सुषमा अंधारे, रामराजे आणि मेहबूब शेख यांना दिलं होतं। त्यावर आज मेहबूब शेख यांनी स्पष्टीकरण दिलं आणि अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या नेतृत्वात SIT नेमून तपास करावा अशी मागणीही केली। एका महिन्याच्या आत वरिष्ठ 3 अधिकारी जे तक्रार करतात त्या अधिकाऱ्याची देखील नार्को टेस्ट आणि लाईव्ह डिटेक्ट चाचणी व्हायला पाहिजे की ह्यांना कुणी त्या ठिकाणी दबाव टाकला की कोणी तक्रारी करा। 19 जूनला राहुल धसकर DYSPकडे तक्रार करायच्या अगोदर फार चांगली होती आणि अचानक विलन झाली। जुलैमध्ये जूनमध्ये तक्रार केली म्हणून ना, मग ह्या देखील अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी नार्को टेस्टमध्ये समावेश झाला पाहिजे। आपल्या दोघांच्या नंतर ह्यांच्या खुर्च्या लावून। नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील दिग्रसमध्ये 5 ते 6 गावातील गावकऱ्यांनी पोस्टातील खात्यात आणि विविध योजनेमध्ये 1.25 कोटींची रक्कम महिला पोस्टमास्टरांना लंपास केल्याचा आरोप केला। तर महिला पोस्टमास्टर सिद्धूबाई बाळबुधेला पोलिसांनी अटक केली। पोस्टमास्टरांना लंपास केलेली रक्कम परत मिळावी यासाठी गावकऱ्यांनी पोस्ट ऑफिसच्या समोर आंदोलन केलं। नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये स्मशानभूमीतून 2 प्रेतांच्या अस्थी चोरीला गेल्याचा प्रकार घडलाय। तंत्रविद्येसाठी कोणीतरी अस्थींची चोरी केली असावी असा नातेवाईकांना संशय आहे। अज्ञाताविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दुबईहून मुंबईत आलेल्या प्रवाशाला मुंबई विमानतळावर परकीय चलनासह अटक करण्यात आली। परदेशी मूल्याची भारतीय चलनानुसार 87 लाख इतकी किंमत असल्याची माहिती आहे। कस्टम्स कायदा 1962च्या तरतुदींनुसार प्रवाशाला अटक करण्यात आली। गडचिरोलीतल्या अहेरी तालुक्यात नागेपल्लीत अनधिकृतरित्या चालवण्यात येणाऱ्या आशीर्वाद हॉस्टेलवर कारवाई करण्यात आली। 91 बालकांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन शासन मान्यताप्राप्त वसतिगृहांमध्ये दाखल करण्यात आलं। जिल्हा महिला आणि बालकल्याण विकास अधिकारी ज्योती कडू, अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी तसंच जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या पथकानं ही कारवाई केली। 49 मुली 6 वर्ष ते 18 वर्षापर्यंतच्या 49 मुली होत्या आणि 6 वर्ष ते 18 वर्षापर्यंतचे 42 मुलं तिथे होते। काही अब्सेंट होते, आलेले नव्हते। अशा मुलं पूर्ण एका हॉलमध्ये पूर्ण मुली जवळजवळ झोपायच्या, त्यांना ते स्वतः सगळे कामं करायचे। त्यांना मग त्यांच्याशी चर्चा वगैरे केली, पण संस्थेमध्ये कागदपत्र नसल्यामुळे त्या संस्थेचे पूर्ण मुलं आम्ही उचलले। मुलं ठेवले एकलव्य संस्थेमध्ये अहेरीला आणि मुली ठेवल्या आहेत खेमरूच्या आदिवासी हॉस्टेलमध्ये मुली ठेवल्या।
छत्रपती संभाजीनगरमध्ये मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या 17 वर्षीय तरुणीला पाहून कार चालकानं अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। यानंतर तरुणीनं दामिनी पथक आणि पोलिसांची मदत घेऊन तरुणाला चोप दिला। संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये दुर्मिळ भारतीय उंदीर हरणाचं दर्शन झालं। विवेक PARC फाउंडेशनच्या वन्यजीव संशोधन विभागानं याची नोंद केली। भारतीय उंदीर हरण हे भारतातील सर्वात लहान हरण प्रजातींपैकी एक असून अत्यंत निशाचर आणि लाजाळू स्वभावाचा हा प्राणी आहे। हा प्राणी प्रामुख्यानं अर्ध सदाहरित, ओलसर सदाहरित आणि उष्णकटिबंधीय पानझडी जंगलामध्ये आढळतो। मुंबई गोवा महामार्गावर लोटे इथे कारला कंटेनरची मागून धडक बसली। कंटेनरच्या धडकेत मुंबईतून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फुटबॉल सारखी उडाली। सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र कारचं मोठं नुकसान झालं। वर्ध्याच्या धोत्रा अल्लीपूर मार्गावर भीषण अपघात झाला। धोत्राकडून अल्लीपूरला जाताना उभ्या ट्रकला कारनं जबर धडक दिली। या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। भुईमुगाच्या शेंगा घेऊन जाणारा ट्रक भंडारा लाखनी महामार्गावर जळून खाक झाला। रायपूरवरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। आग लागताच ट्रक चालक आणि क्लिनरनं प्रसंगावधान दाखवून ट्रकमधून खाली उड्या मारल्या। मुंबईत मोनोरेलच्या ट्रायल रनवेळी वडाळा डेपो मोनोरेल स्टेशनजवळ मोनोरेलचा अपघात झाला। ट्रायल रनवेळी फक्त ट्रेन कॅप्टन आणि कंपनीचा कर्मचारीच हजर होता। सिग्नलिंग उपकरण नसल्यानं कंट्रोल रूमला ट्रेनचं स्थान कळलं नाही, त्यामुळे अपघात झाल्याचं बोललं जात आहे। नाही, टेस्टिंग चालू आहे हे मान्य करतो मी, पण मॉकड्रिल हा प्रश्नच नाही उद्भवत। तुम्ही स्वतः पाहिलं असेल की सदरचा ट्रेन कॅप्टन खाली आल्यानंतर त्याच्या डोक्याला मार लागला होता। तुमच्याकडे त्याचा व्हिडिओ देखील अवेलेबल असेल कदाचित, तर त्या अनुषंगाने ते हे मॉकड्रिल नव्हतं, ही दुर्घटना आहे आणि अपघातच आहे मी बोलतो मी। पण ह्या अशाच जर घटना वारंवार होत असतील तर हे महामुंबई मेट्रो प्रशासनाचं फार मोठं फेल्युअर आहे। पुण्यातल्या शिरूर तालुक्यात पिंपरखेडमध्ये नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला यश आलं। रात्री उशिरा गावामध्ये बिबट्याचा शोध घेत असताना वनविभागाला हा बिबट्या ड्रोनमध्ये दिसला। नंतर या बिबट्याला पकडण्यासाठी डाट मारण्याचा प्रयत्न केला गेला। डाट मिस झाला, मात्र यामुळे सावध झालेल्या बिबट्यानं थेट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरती प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला। मग शेवटी 2 शार्प शूटरनी या बिबट्यावरती 3 राऊंड फायर केले। त्यात बिबट्या ठार झाला। हाच तो नरभक्षक बिबट्या असल्याचं त्याच्या नमुन्यांवरून आणि ठस्यांवरून स्पष्ट झालं। पुण्यातल्या शिरूर तालुक्यातून आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। बिबट्याच्या हल्ल्यात 15 दिवसात तिघांचा मृत्यू झाला। त्यानंतर संतप्त नागरिकांच्या मागणीनंतर बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम आखली गेली। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात नुकताच 14 वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील काळेची वाडीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार घडला। घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला। कुटुंबियांनी आरडाओरड केल्यानं बिबट्या घाबरून पळून गेला। या हल्ल्याचा थरार CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाला। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये गणरायासमोर अन्नकोट साकारत 521 पदार्थांचा महानैवेद्य दाखवण्यात आला। मठाई, फराळाच्या तिखट गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची आकर्षक आरास आणि विविध पदार्थ बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात आले। देवदिवाळीच्या निमित्त जळगावमध्ये वाहन रथोत्सव, तुलसी विवाह आणि श्री हरिहर भेट सोहळा संपन्न झाला। श्री महादेव आणि श्री भगवान विष्णू यांची आजच्या दिवशी भेट होत असल्याचं मानलं जातं आणि यालाच हरिहर भेट म्हटलं जातं। या सोहळ्यासाठी जळगावमधील जुन्या श्रीराम मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती। या सोहळ्याला 153हून अधिक वर्षाची परंपरा आहे। आज देशभरात गुरु नानक जयंती साजरी करण्यात येते। गुरु नानक जयंतीनिमित्त मुंबईतील गुरुद्वारा दशमेश दरबारात शीख बांधवांची गर्दी झाली। तसंच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुवर्ण मंदिराला भेट दिली।
कार्तिकी पौर्णिमेनिमित्त उज्जैनच्या क्षिप्रा घाटावर भाविकांनी पवित्र स्नान केलं. क्षिप्रा घाटावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. वाराणसीत कार्तिक पौर्णिमेनिमित्त भाविकांनी दशाश्वमेध घाटावर गर्दी केली होती. यावेळी गंगा नदीत भाविकांनी पवित्र स्नान केलं. प्रयागराजमध्ये कार्तिकी पौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी स्नान, ध्यान आणि सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासाठी यमुना गंगा नदीच्या घाटावर गर्दी केली होती. गंगा आणि यमुना घाटांवर आज दिवेही लावले जातील. भिवंडी महानगरपालिकेत वाहन चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या चंद्रशेखर धेडे यांची मुलगी गायत्रीनं सीएची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत असून भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी पालिका मुख्यालयात तिचं स्वागत केलं. तर विद्यार्थ्यांनी गायत्रीचा आदर्श घ्यावा असंही म्हटलं आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 66 किलोमीटर लांबीचा रिंग रोड उभारायला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून अहिल्यानगरचे आजी माजी खासदार आमने सामने आले. माजी खासदार सुजय विखे यांनी विद्यमान खासदार निलेश लंकेंवर निशाणा साधला. मी लोकांना सत्य सांगत होतो, पण तेव्हा काही ठराविक लोकांनी आभास निर्माण केला की नगर पातळी माझ्या उपोषणामुळे सुटलं, तर मग तुमच्या उपोषणामुळे तर नगर मनमाड पण सुटला पाहिजे होतं. मग मी जेव्हा लोकांना वास्तविकता सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नाही. तर आज माझा पराभव झालेला आहे. जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं. त्यांचं उत्तर आल्यानंतर मी उत्तर देईन. परत तिसरं टेंडर करायला लावलं. तिसरं टेंडर केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी त्याला आता अडचणी निर्माण झाल्या, पण आता ते काम बऱ्यापैकी काम चालू आहे. हे काम माझ्याच काळात सुरुवात झाली आणि माझ्याच काळात हे काम पूर्ण होणार आहे. मुंबईतील सायन धारावी ब्रिजचं पाडकाम झाल्यानंतर नव्यानं बांधण्यात आलेल्या ब्रिजवर होणारी गर्दी याच्या विरोधात मनसे आक्रमक झाली. गर्दीमुळे सध्याची परिस्थिती अतिशय भयावह असून या परिस्थितीत नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप मनसेनं केला. सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करणारं प्रशासन व्हीआयपींसाठी कसं धावपळ करतं याचं उदाहरण कोल्हापुरात दिसलं. उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये 12 वाजता गटप्रमुखांचा मेळावा ते घेणार होते. 12 वाजता मेळावा असताना प्रशासनानं मार्केट परिसरात खराब झालेला रस्ता तातडीनं 9 वाजता करायला सुरुवात केली. अवघ्या 2-3 तास अगोदर हा रस्ता बनवला देखील गेला. त्यामुळे हा रस्ता नेमका किती दर्जेदार होईल आणि किती टिकेल याबाबत मात्र शंका आहे. ज्या नाग नदीच्या नावावर नागपूर ओळखला जातं त्याच नाग नदीची अस्वच्छता आणि त्यासाठीचा प्रस्तावित प्रकल्प यंदा महापालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरील काँग्रेसमध्ये संघर्षाचा प्रमुख मुद्दा बनण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाग नदीमधील अस्वच्छतेचा मुद्दा मोठा करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी नागपुरातील वेगवेगळ्या भागात नाग नदीमधील पाण्याची स्थिती किती भयावह आहे, त्यात प्रदूषणाचं प्रमाण किती जास्त आहे हे दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये नाग नदीचं घाणेरडं पाणी भरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्या बाटल्या भेट दिल्या. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची अपुरी संख्या असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होतोय. कार्यरत असलेल्या शिक्षिका विद्यार्थ्यांना धडे देत नसल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरवून आपला रोष व्यक्त केला. आणि ते आम्हाला काही शिकवत नाही. आम्हाला नवोदयचा शिक्षक पाहिजे. आम्हाला मॅडम बोलतात मी नवोदय शिकवणार नाही, तुम्ही काही पण करा, मी तरी पण नवोदय शिकवणार नाही. काय ते मॅडम तुला गावंडी टीचर, ते टीचर आम्हाला काहीही शिकवत नाही. आम्ही म्हणालो शिकवा तरी मी काही शिकत नाही. नुसता लिहा लिहा मात्र मी काहीच शिकत नाही. ते मॅडम नवोदय पण शिकत नाहीये. मी 5वा वर्ग शिकवलाच नाही म्हणते. शाळेतली
त्याला शिक्षकच नाही, कोणी काय शिकवणार आहे? एक मॅडम आहेत, 45 लेकरं आहेत, काय शिकवणार त्यांनी? ते पहिले आम्ही शिक्षक होते ते पाठवले दुसऱ्या इकडे, दुसऱ्या मॅडम दिले होते गावांनी, ते नवी जाऊन काही शिकत नव्हते मुलाला. काय करावं आम्ही? लेकर निवडून आम्ही गावात टाकतो. आरटी अधिनियम 2009 नुसार शिक्षक 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक याप्रमाणे 2 शिक्षक तिथे आता कार्यरत आहेत आणि त्या मॅडम आजारी रजेवर असल्यामुळे तिथे रजेवर होत्या म्हणून शिक्षक कार्यरत नव्हते. परंतु काल सदरील मॅडम ह्या रुजू झालेल्या आहेत आणि पालकांना विनंती केल्यामुळे ते विद्यार्थी परत शाळेत गेलेले आहेत. मराठवाड्यासह सोलापुरातील अतिवृष्टीला महिना लोटल्यानंतर अखेर केंद्रीय पाहणी पथकाला पाहणीसाठी मुहूर्त मिळाला. सोलापूरच्या मोहोळमध्ये काल केंद्रीय पथकानं अंधारात पाहणी केल्यानंतर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय पथकानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोळे गावात उजेडात पाहणी केली. हत्तूर गावातल्या आनंदनगर तांडा या ठिकाणचा संपूर्ण रस्ता वाहून गेला. याचा आढावा केंद्रीय पथकानं घेतला. वाशिमचं पहिलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि शेतमाल विक्री केंद्र बंद पडलं. 6 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही इमारत सध्या पांढरा हत्ती ठरते. सर्व जिल्ह्यात अशी प्रशिक्षण केंद्र आणि शेतमाल विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला होता. त्याची सुरुवात वाशिम जिल्ह्यातून सुरू झाली. भूमिपूजन उद्धव ठाकरेंनी केलं तर एकनाथ शिंदेंनी लोकार्पण केलं. मात्र आता हे केंद्र बंद पडलं. महिन्यातून एखादं प्रशिक्षण इथे होतं. कोल्ड स्टोरेज आणि शेतमाल विक्री केंद्र सध्या बंदच आहे. भंडाऱ्यातील मोहोगावमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान काही अज्ञातांनी गावातील कृषी केंद्राला आग लावली. या आगीत कृषी केंद्रातील बी बियाणांसह खतं जळून खाक झाली. यात कृषी केंद्र चालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. नाशिकमध्ये पावसामुळे द्राक्षांची मुळं सडली आहेत. नाशिकच्या निफाड तालुक्यात शेतकऱ्यांना 1 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली. सूर्यप्रकाश न मिळाल्यानं वेलींना द्राक्षच लागली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल उचललं. केदारनाथ धाममध्ये काल रात्रीपासून बर्फवृष्टी सुरू आहे. हिमवर्षामुळे धाममधील पुनर्बांधणीचं काम थांबलं. केदारनाथचे दरवाजे बंद झाल्यानंतर पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाली. बद्रीनाथ धाम इथे बर्फवृष्टी सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धाम बर्फाच्या पांढऱ्या चादरीनं झाकलं गेलं. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बर्फवृष्टी झाली असून पावसामुळे थंडीतही वाढ झाली. जम्मू काश्मीरच्या गुलबर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. बर्फाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले. मात्र डोंगराळ भागात खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. हिमाचल प्रदेशमधील लाहोलच्या स्पिती घाटी परिसरात 2 आठवड्यांनी बर्फवृष्टी झाल्याचं चित्र आहे. स्पितीच्या चंद्रा व्हॅलीमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. मिर्झापूरमध्ये रुळावर उतरलेल्या चौघांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. कार्तिक स्नानासाठी गेलेल्या प्रवाशांची प्लॅटफॉर्मवर गर्दी होती. त्यामुळे हे चौघं रेल्वेतून प्लॅटफॉर्मऐवजी विरुद्ध दिशेच्या दरवाजानं रुळावर उतरले. त्यामुळे कालका हावडा गाडीच्या धडकेत चौघांचाही मृत्यू झाला. अमेरिकेच्या केंटकीतील लुईसविलेत एका मालवाहू विमानाचा उड्डाण सुरू असताना धावपट्टीवर स्फोट झाला. या स्फोटानंतर विमानाला आग लागल्यानं परिसरात धुराचे लोळ उठले होते. या अपघातात काही जण जखमी देखील झाले. या मालवाहू विमानात नेमके किती लोक होते अशी माहिती सध्या समोर यायची बाकी आहे. एका लॉटरीच्या तिकिटानं अमित सेहरा या भाजी विक्रेत्याचं आयुष्य बदललं. राजस्थानमधील कोटपुतली येथील 32 वर्षीय अमित सेहरा यानं 500 रुपयांचं लॉटरीचं तिकीट काढलं होतं. पंजाब सरकारच्या दिवाळी बंपर लॉटरीची त्यानं 2 तिकीटं घेतली होती. यात त्याच्या पत्नीला 1000 रुपयांची लॉटरी लागली तर अमित सेहरा तब्बल 11 कोटींची लॉटरी लागली. या लॉटरीमुळे त्याचं आयुष्य बदललं असून या पैशाचा वापर घर बांधण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी करणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे. मेरी सारी गरीबी, मेरे सारे दुख, मेरे सारे दर्द, सारी दिक्कतें खत्म हो गई. मेरे बच्चों की पढ़ाई, मेरे परिवार की दुख दर्द, हर चीज खत्म हो गया मेरा. आज मैं पंजाब सरकार को कोटि कोटि धन्यवाद देना चाहता हूँ. पंजाब सरकार की मेहरबानी से और रतन लॉटरी एजेंसी की मेहरबानी से मेरे को टिकट मिली और मेरी ये इनाम निकला.
जगातील नामांकित उद्योग समूह हिंदुजा ग्रुपचे चेअरमन आणि ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत भारतीय उद्योगपतींपैकी एक गोपीचंद पी हिंदुजा यांचं लंडन इथे निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. काही आठवड्यांपूर्वी आजारी असलेले हिंदुजा यांचं निधन लंडनमधील रुग्णालयात झालं. त्यांच्या पश्चात पत्नी सुनित्रा, पुत्र संजय आणि धीरज तसंच कन्या रीता असा परिवार आहे. 1940 साली जन्मलेले गोपीचंद हे हिंदुजा बंधूंपैकी दुसरे होते. त्यांनी वडील परमानंद हिंदुजा यांच्या व्यापार व्यवसायाचा वारसा पुढे नेऊन समूहाला जागतिक स्तरावर पोहोचवलं. त्यांच्या नेतृत्वात हिंदुजा समूहानं 1984 मध्ये गल्फ ऑइल आणि 1987 मध्ये संघर्ष करणारी अशोक लेलँड कंपनी विकत घेतली. ही भारतातील पहिली मोठी परदेशी गुंतवणूक ठरली. भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी सदैव ते प्रयत्नशील राहिले. भारताला सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या क्विकहिल टेक्नॉलॉजी कंपनीनं आज त्यांचं नवीन सिक्युरिटी लॉन्च केलं. क्विकहिल टोटल सिक्युरिटीज व्हर्जन 26 असं या नवीन सिक्युरिटीचं नाव आहे. सध्या सुरू असलेल्या सायबर अटॅक आणि क्राईम सारख्या गुन्ह्यांपासून आणि आपला खाजगी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी हे व्हर्जन महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात क्विकहिल फाउंडर संजय काटकर आणि प्रोडक्ट मॅनेजर स्नेहा काटकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, तो आपण पाहूया. क्विकहिलचं नवीन व्हर्जन आज लॉन्च झालं आहे आणि त्यामुळे सगळ्या भारतीयांची सिक्युरिटी कुठेतरी सिक्युअर होताना दिसते आहे. आणि हे व्हर्जन नेमकं कसं आहे, त्याचं वैशिष्ट्य कसं आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत स्नेहा आहे, जी प्रोडक्ट मॅनेजर आहे. काय नेमकी याचे वैशिष्ट्य आहे आणि कसं हे प्रोटेक्ट करणार आहे सगळ्यांना? सो क्विकहिल व्हर्जन 26 मध्ये आम्ही नवीन काय केलं आहे, आपण मागच्या कितीतरी वर्षात हे बघतोय की थ्रेट्स हे खूप इव्हॉल्व्ह होत चाललेत. आता व्हायरसेस, मॅलवेअर्स, रॅन्समवेअर्स ते तर आहेतच, पण डिजिटल फसवणूक ह्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि लोक भरपूर पैसे गमावतात ह्याच्यात आणि चांगल्या लोकांकडून पैसे जातात. कारण फ्रॉडस्टर्स कॉन्स्टंटली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून हे मेसेजिंग आता इतकं डिफिकल्ट झालंय, सामान्य माणसाला खरं काय फेक काय हे डिस्टिंग्विश करणं अगदीच अवघड होत चाललंय. आणि त्यासाठी आम्ही मागच्या वर्षी antifraud.ai हा एक ॲप लॉन्च केला जो तुमच्या सगळ्यांच्या डिव्हाइसेसमध्ये बसू शकतो. ह्या वर्षी आम्ही antifraud.ai चे सगळे केपेबिलिटीज क्विकहिल प्रोडक्ट्समध्ये इनबिल्ट आणले आहेत. सिम्प्लिफाईंग सिक्युरिटी इज व्हॉट विल एन्श्योर की सिक्युरिटी तुम्हाला कळेल आणि दॅट इज व्हॉट वी हॅव ट्राईड टू डू विथ सिया. वी हॅव ट्राईड टू सिम्प्लिफाय सिक्युरिटी अँड मेक इट इझी टू अंडरस्टँड फॉर ऑल आर युजर्स. सोबत संजय काटकर देखील आहे, जे क्विकहिलचे को फाउंडर आहेत. अनेक वर्षांपासून सगळ्या भारतीयांच्या डिजिटल सुरक्षा तुमच्या क्विकहिलवर आहे, ती जबाबदारी आहे. सामान्य माणसांना हे पोहोचवण्यापर्यंत किंवा सामान्य माणसांना हे समजावून सांगणं किती आव्हानात्मक आहे आत्ताच्या काळात? खरंच अवघड आहे. एव्हरी दिवसांदिवस नवीन प्रकारचा फ्रॉड घडतो, नवीन प्रकारचे थ्रेट्स आम्ही बघतो आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टीपासून अवेअर राहणं किंवा अलर्ट राहणं खूप अवघड जातं आहे. आणि त्यामुळेच आम्ही आमचे प्रोडक्ट्स असे बनवतो की तुम्ही अवेअर नसाल पण तुमचं प्रोटेक्शन चालू राहील. आणि जसं आत्ता स्नेहाने एक्सप्लेन केलं, आम्ही हे जे V26 आणतो ह्याच्यात मेन आणखी मोठा एम काय आहे की ती प्रोटेक्शन फक्त तुमच्या PC पुरतं मर्यादित नसतं. तुम्ही PCमध्ये जरी प्रोटेक्शन घेतलं क्विकहिल तरी तुमचा धोका तुम्हाला तुमची जी काही इन्फॉर्मेशन डार्क वेबवर अवेलेबल आहे, इकडे तिकडे लीक झाली आहे, त्याच्यामुळे जास्त असतं स्कॅम्स होण्याचा. आणि तिथेच हे प्रोटेक्शन तुमचं फक्त PCलाच प्रोटेक्ट नाही करत, तर तुमचा डेटा ग्लोबली कुठे कुठे अवेलेबल झाला आहे लीक्समुळे आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठं कशी धोक्यात येऊ शकता हे सगळं तुम्हाला तो ऑनलाईन दाखवतो आणि तुम्हाला त्यासाठी पासवर्ड चेंज करायला किंवा या सगळ्या गोष्टींना अपॉर्च्युनिटी देतो. कॅमेरामन अमोल गवळाईसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्ह मध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ब्रेकनंतर चौफेर महाराष्ट्र अश्विन सोबत पाहत रहा ABP माझा. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडल्याचा आनंद. फडणवीसांचा ठाकरेंना मराठवाडा दौऱ्यावरून चिमटा. तर उद्धव ठाकरे हे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत. विकासावर त्यांचं एकतरी भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, फडणवीसांची टोलेबाजी. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतं मिळावीत आणि विधानसभेत गेलेली मतं पुन्हा मिळवण्यासाठी हा राजकीय दौरा. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर बावनकुळेंची टीका. बीडच्या पालीमध्ये उद्धव ठाकरेंचा अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांसोबत संवाद. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली कैफियत.
कर्जमाफी होणार असेल तर शेतकऱ्यांनी हप्ते भरायचे का? उद्धव ठाकरेंचा सवाल. तर जूनमध्ये कर्जमाफी होणार असेल तर मग पुढच्या हंगामासाठीच्या कर्जाचं काय? कर्ज फेडल्याशिवाय बँका कर्ज देणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल. नुकसान भरपाईपोटी 6 रुपये मिळाले. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील डावरवाडीतला शेतकरी दिगंबर तांगडे या शेतकऱ्याचा संताप. शेतकऱ्यानं थेट उद्धव ठाकरेंनाच दाखवला आलेला SMS. शेतकऱ्यांची फसवणूक झाली ही उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली. तीच टेप दररोज लोकांना ऐकायला आवडत नाही. श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या दौऱ्यावरून टीका. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं? श्रीकांत शिंदेंचा सवाल. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे सूचक फोटो वापरून दगाबाजरे पॅकेजचं काय झालं अशी विचारणा. उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा हा स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी. नवनाथ बन यांची टीका. मुख्यमंत्री असताना मंत्रालयाबाहेर न पडणारे उद्धव ठाकरे अचानक बांधावर गेले कारण निवडणुका जवळ आल्यात. बन यांचा ठाकरेंच्या दौऱ्यावरून हल्लाबोल. उद्धव ठाकरेच खरे दगाबाज. त्यांनी भाजप आणि फडणवीसांना दगा दिला. त्यांचा हा दौरा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर परभणीतील भाजप जिल्हाध्यक्षांची टीका. निवडणूक आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. भाजपला प्रत्येक गोष्टीत निवडणुका दिसतात. ओमराजे निंबाळकरांचं भाजपला प्रत्युत्तर. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांकडून संदीप देशपांडेंसोबतचा फोटो पोस्ट. केशव उपाध्याय आणि संदीप देशपांडे बाजूबाजूच्या सीटवर. तर भाजपचे महाराष्ट्र माध्यम प्रमुख नवनाथ बन हे मागच्या सीटवर. यावेळी वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. उपाध्यायांचं फोटोला कॅप्शन. सायन धारावी येथील ब्रिजचं पाडकाम झाल्यानंतर नव्यानं बांधण्यात आलेल्या ब्रिजवर होणाऱ्या गर्दीविरोधात मनसे आक्रमक. मार्ग काढत लहान मुलांना घेऊन पालकांना जीव धोक्यात घालून जावं लागत असल्याचा मनसेचा आरोप. दुबईहून मुंबईत आलेल्या प्रवाशाला मुंबई विमानतळावर परकीय चलनासह केली अटक. परदेशी मूल्याची भारतीय चलनानुसार 87 लाख इतकी किंमत. कस्टम्स कायदा 1962च्या तरतुदीनुसार या प्रवाशाला अटक करण्यात आली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा वाद हायकोर्टात. MCAचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबेंकडून निवडणुकीला आव्हान. 155 क्रिकेट. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गायीच्या